लग्न समारंभ, साखरपुडा, स्वागत समारंभ, वाढदिवस, जावळ, गेट टुगेदर व इतर कार्यक्रमांसाठी शंकर पार्वती मंगल कार्यालय, कळंबा गारगोटी रोड, कात्यायनी, कळंबा. संपर्क क्रमांक 9822681050. नमस्कार. कळंबा यात्रेनिमित्त आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत. म्हणजे 2003 साली जे महालक्ष्मी मंदिर होतं कळंब्यातील, त्याचा जीर्णोद्धाराचं काम चालू झालं. 2003 ला जे जुनं मंदिर होतं ते पाडून नवीन मंदिर बांधण्यात आलं. त्या नवीन मंदिराचा ज्यांनी पाया रचला, ज्यांनी त्या पायाची रिंग टाकली आणि त्या पायापासून ते कळस उभारणीपर्यंत ज्यांचं योगदान राहिलेलं आहे ते सुरेश नाईक साहेब आता माझ्यासोबत आहेत. ते सामाजिक कार्यात देखील अग्रभागी असतात. आता आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्या मंदिराचा जीर्णोद्धाराच्या वेळचा काळ. नमस्कार साहेब. नमस्कार. ज्यावेळी मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरलं त्यावेळी तुमचं योगदान त्याच्यात कसं राहील? आम्ही ज्यावेळी म्हणजे आम्ही ते लहानच होतो त्यावेळी आम्ही सेंटरिंग कामाला जायचो. प्रकाश बाजारकडे सेंटरिंग कामाला जायत होतो. मग बाळासाहेब साळुंखे तेव्हा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणून होते. मग आमचे तेव्हा आम्ही लहान असताना आम्ही रविवारी सुट्टीला वगैरे किंवा इकडे तिकडे असले की मंदिर पूर्ण उघडलेलं होतं. आणि ज्यावेळी मंदिराचा खायचा पाया म्हणजे खालचा म्हणजे मंदिराचा कळसाचा खायला बीम जो टाकायचा होता त्यावेळी मला त्यांनी बोलवलं आणि मला म्हणले आज सुट्टी आहे आणि आपण जरा बीम टाकूया. मग तेव्हा आम्ही एक दोघं तिघं म्हणजे होतो, आम्ही 4 जण होतो, ते एक होते. मग त्यावेळी आम्ही कॉन्क्रीटच्या पाट्या घेतल्या, हे घेतलं त्यांनी त्यावेळी आम्हाला गारेगार जो किस्त्याला गारेगार असतोय तो गारेगार तो आम्हाला 50 पैसे रुपयाला दिले. म्हणले खावा आणि जरा एवढे टाकायचं जायचं. मग आम्ही पण जरा उत्सव म्हणजे मंदिर म्हणजे आम्हाला आता हे मंदिर म्हणजे काय झालं हे आता समजले. पण त्यावेळी ह्या मंदिराची एवढी उभारणी नव्हती हे त्यावेळी आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. तरी पण त्यावेळी आम्ही ते मंदिरपासून त्यापासून त्या कामात सतत असतोय. आणि ज्यावेळी हे मंदिर म्हणजे बाकीचे आता विश्वास कानविलकर, तानाजी पाटील, संभाजी बावडेकर, शशिकांत तिवले ही सगळी बाकीची चौघे आल्यानंतर मग बाकीचं त्यांचे मंदिराची उभारणी झाली. त्याच्या पटपट आम्ही आतापर्यंत आहे. 2007 ला कळस ज्यावेळी उभा केला त्यापासून आम्ही त्यांच्या पाठोपाठ कायम असतो. आणि आम्ही एक 8 दिवस मंदिरसाठी ज्यावेळी 2007 पासून 8 दिवस तरी आम्ही अजिबात म्हणजे आमचं ते मंगल कार्यालय हे पूर्ण आमच्या महालक्ष्मीच्या कृपेने आहे. हे कार्यालय मी जवळजवळ आता 31-35 गुंठ्यात कार्यालय माझं आहे. पण हे सगळं महालक्ष्मीच्या कृपेने आहे. तुम्ही देखील म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलंय. हालाकीची परिस्थिती होती, त्या परिस्थितीवर मात करत तुम्ही आता यशस्वी उद्योजक झाला. एक मंगल कार्यालय उभा केलं. हे मंगल कार्यालय का उभा करावं वाटलं तुम्हाला? हे आता कसं आहे, आमचे एक इचलकरंजीला भाची आहे आणि ती पलटणला सर्व्हिसला आहे. आणि तिची एक इच्छा असायची की लग्न माझं कार्यालयात व्हावं. मग ते कार्यालय त्यावेळी 60-65,000 70,000 अशी भाडी हो. आम्ही त्यावेळी ठरवलं मध्यम लोकांसाठी 25-30,000 भाड्यामध्ये लग्न व्हावं किंवा बाकीचं इतर व्हावं. आता लग्न दारात जर करायचं म्हटलं तर तुम्हाला टेबल, खुर्च्या, भांडी, मांडव हे सगळं करायचं मला 25-30,000 रुपये खर्च येतोय. आपण म्हणलो 25-30,000 मध्ये लग्न कार्यालयच उभा करायचं. जणू का बाहेरची जर आली तर त्यांना पाण्यासकट सोय केली. आणि अंबाबाईने मला एवढ्या एरियात म्हणजे 16 एकरी एरिया आहे तर पहिल्या मालकाशी पाण्याचं ती म्हणली आम्हाला पाण्याचा काही शोध लागणार नाही. पण मला आम्ही जागा घेतली, ह्या जागेत मला 500 फुटावं एवढं पाणी आहे की फुल पाणी आणि पूर्ण टेकाव आहे. काळा दगड, पूर्ण काळा दगड, काळ्या दगडात पाणी आहे. ही सगळी अंबाबाईची, बाळूमाची, गणपती आमची सगळ्यांची कृपा आहे. हे म्हणजे सर्व म्हणजे अंबाबाईच्या कृपेनं तुम्ही एवढं मोठं कार्यालय उभा केलं आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात तुम्ही ते कार्यालय उपलब्ध करून दिलं. आता तुमचं पुढचं काय असा संकल्प वगैरे आहे का? आता कसं आहे, मुलं आमची 2 मुलं आहेत. एक मुलगा आता इंजिनियर आहे, दुसरा आता एमपीच्या परीक्षा देतोय, लग्न झालंय.
की परत हा बिझनेस कसा वाढतोय. म्हणजे आता खाली यात्री निवास वगैरे जरा आता मटेरियल आणून टाकले आहे. यात्री वगैरे निवास करायचं म्हणजे काय, आदल्या दिवशी बाहेरची जी लोक येणार आहेत त्यांना बाहेर कुठं जाण्यापेक्षा आपल्या कार्यालयातच ती थांबावी. ते काय भाडं देतात, ते काय त्यांचं काही अडचण नसते. पण बाहेर जाणं आणि परत तिथून इकडे कार्यालयात येणं, त्याचे ट्रॅव्हल्स वाढले किंवा बाकीचे इतर वाढले, त्यांच्या सुविधा करून द्यायच्या हे माझा संकल्प आहे. आणि हे आता अंबाबाईच्या कृपेने मी आता चालू करणार. तुम्ही जीर्णोद्धार झाल्यापासून तुम्ही महालक्ष्मीच्या सेवेत आहे, तर मंदिराबद्दल तुमचा काय संकल्प आहे का? मंदिर आता कसं आहे, आम्ही आता 2007 पासून मंदिरच्या पूर्ण म्हणजे 4-8 दिवस आम्ही पूर्ण तिथं असतोय सगळे. तिथनं पुढे आम्ही जोपर्यंत हाय तोपर्यंत आम्ही महालक्ष्मी मंदिरला 4-8 दिवस काय लागणार, पण हे पूर्ण त्यांची संकल्प विस्तवर आम्ही ते करत राहणार. मी नाही, आमच्या मुलांनी मी ते सांगतोय, आपण महालक्ष्मीच्या पाया पडल्याशिवाय तुम्ही कुठेही बाहेर पडू नका. मी आतापर्यंत सकाळी पहाटे 4ला जायचं असलं तरी महालक्ष्मीच्या उंबऱ्याला दर्शन घेऊनच बाहेर पडते. आणि ज्यावेळी बाहेरनं प्रवास करून येईल तेव्हा आल्यानंतर कळसाचं दर्शन घेते. म्हणजे मंडळी, सुरेश नाईक यांच्यासारखे कळंब्यात हजारो भाविक आहेत जे महालक्ष्मी देवीवर निस्सीम भक्ती करणारे, निस्सीम प्रेम करणारे आहेत. आणि म्हणूनच एक महालक्ष्मी देवीचं, श्री महालक्ष्मी अंबाबाईचं वरदान त्या कळंबा गावाला लाभलेलं आहे असं म्हणण्यास वावगं ठरू नये. नाईक साहेब, तुम्ही यात्रेच्या घाई गडबडीत आम्हाला वेळ दिला याबद्दल तुमचा आभार आहे. धन्यवाद. थँक्यू.